माझा तर ना विश्वासच बसत नाहीये. कशावर? स्वानंदी असं वागेल. ती नेहमीच अशी वागायची, त्यात काय नवीन? हा म्हणजे तुम्हा सगळ्यांना आत्ता कळलं एवढंच. चेहऱ्यावर मुखवटा लावून सगळ्यांशी गोड गोड बोलून आपली कामं करून घ्यायची. पण तिला काय गरज आहे असं वागण्याची? कारण तिची हिंमत वाढली होती खूप. घरच्यांनी तिला डोक्यावर चढवून ठेवलंय ना, म्हणून तिची हिंमत वाढली. मी आधीच सांगितलं होतं, ललिता काकू इतक्या क्लासी आहे ना, तिचं आणि स्वानंदीचं कधीच पटणार नाही. आणि तसंच झालं. पण स्वानंदी हिने नीलला त्याच्या आईच्या विरोधात भडकवलं. हे तुला कोणी सांगितलं? का? कोणी सांगायची गरज आहे? मला कळत नाही. त्याशिवाय बाहेर राहायला जागा बघत होते, पण त्याआधीच मी त्यांचा डाव हाणून पाडला. कसं काय? तिला काय वाटलं, ती आधी बाहेर राहायला जागा बघेल आणि मग सगळ्यांसमोर येऊन घळाघळा अश्रू गाळून एक स्टोरी तयार करेल. पण तिने सांगण्याच्या आधी मीच सगळ्यांना सांगून टाकलं घरी. पण मला एक कळत नाहीये संपदाताई, म्हणजे स्वानंदी एकटी एवढी कशी हिम्मत करेल ना? तिची कसली हिंमत होतीये? ती वच्ची आत्या ना तिच्या बरोबर.